तुमची विजन काय आहे या साहित्य संमेलनासाठीची? जर स्पष्ट बोलायचं झालं तर माझी व्हिजन साहित्य संमेलन संपल्यावर सुरू होणार आहे. म्हणजे काय सर? म्हणजे काय माझं जे भाषण वगैरे होईल ते होईल. मी माझ्या रसिक वाचकांना भेटेन वगैरे हे सगळं आहे. पण पुढे वर्षभर माय मराठीसाठी काय करता येईल हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण असं आहे की एका बाजूला आपण कोट्यावधी रुपये खर्च करतो, लाखो लोक जमा होतात, पण दुर्दैवानं आज या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याची मुख्यालय अशी आहेत की ज्या मुख्यालयामध्ये पुस्तकाचं दुकान नाही. खरंय. मराठी पुस्तकाचं दुकान नाही. मराठी शाळांची दुरावस्था होती आहे. हे खूप वाईट आहे आणि या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, मी कल्पना मांडलेली आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक मराठी भवन बांधलं जावं. मराठी भवन कसं असावं की पूर्वी जिल्हा परिषदेची शाळा एक पाकी असायची अशी. तिचं महत्वाचं वैशिष्ट्य काय की पाऊस, उन्हाळा आणि हिवाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये टिकून राहणारी खणखणीत घनघणीत अशी इमारत होती ती, म्हणजे ती मराठी शाळा. तर मराठी शाळेच्या आकाराची छोटी असावी, अन्यथा मग आपण कमर्शियल आणि गाडे आणि निवासी वगैरे म्हणतो, सगळं कमर्शियल मध्ये जातं आणि बाथरूम एवढी जागा आपल्या कामासाठी उरते. त्याच्या नादाला लागू नये. मला असं वाटतं की मी ज्यावेळेला ठाण्याला प्रांत ऑफिसर होतो त्यावेळेला मी 62 चावड्या बांधल्या. त्या लोकवर्गणीतून बांधल्या. म्हणजे सुतार असेल तर त्याने सुतार काम केलं, गावातला वीटवाला असेल तर त्याने विटा दिल्या, सिमेंटवाल्यानं सिमेंट दिलं. म्हणजे कॅश अँड काइंड घेऊन लोकवर्गणीतून मी त्या चावड्या बांधल्या. 35 वर्षापूर्वी बांधल्या. त्या अजूनही उत्तम स्थितीमध्ये आहेत. फॅन्टॅस्टिक. तर तशी तालुक्याच्या गावी आणि जिल्ह्याच्या गावी एक एक मराठी भवन बांधलं जावं. वृद्ध जे आमचे स्त्री पुरुष आहेत त्यांना नाना नानी पार्क मध्ये एवढा इंटरेस्ट राहिलेला नाही, रस, ते येऊन त्या मराठी भवनामध्ये बसतील. तिथं त्यांना वर्तमानपत्र वाचायला मिळतील, छोटं ग्रंथालय असेल. त्या मराठी भवनामध्ये सकाळ संध्याकाळ जे लोक तरुण आणि वृद्ध गोळा होतील ते या मराठीचं आपल्या गावात कसं काय चाललंय ते पाहतील. मराठी शाळेतले शिक्षक वेळेवर येत आहेत का, त्यांच्याकडचं ग्रंथालय सुस्थितीत आहे का, असा माय मराठीचा सर्वांगीण विचार करतील. आणि म्हणून मराठी भवन बांधणं गरजेचं आहे. मराठीची गळतीच्या बाबतीत मी असं सांगेन की अरे तुमची आई जर आजारी असेल तर पलीकडच्या सोसायटीतले लोक येऊन तिला दवाखान्यात नेतील अशी अपेक्षा बाळगणं मूर्खपणाचं. अगदी खरं. तुमच्या आईची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे, तशी माय मराठीची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे. मराठीमध्ये पुस्तकं येतील चांगली, त्यांचं स्वागत करणं, लेखकांचं स्वागत करणं, मराठी भाषेचा विकास या दृष्टिकोनातून काहीतरी करायला पाहिजे. आणि मी ठरवलंय की ज्या ठिकाणी असं मराठी भवन बांधून पूर्ण होईल तिथं उद्घाटनाला मी जाईन. नक्कीच. हा, म्हणजे बांधल्यानंतर पाया भरणीला नाही जाणार. आणि हे सोपं आहे हो. बरेच लोक स्वतःहून, आता अनेकांच्या गावात सुद्धा थोडासा जमिनीचा तुकडा असतो. काही जण असतात की ज्यांना बाबा मुलबाळ नाही पण समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतं, ते लोक स्वतःहून पुढे येऊन जागा देतात, सर्व प्रकारची मदत करतात. प्रामाणिकपणे आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे.